काँग्रेस सोबत आघाडी केलेल्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील प्रचार करणार आहेत। चंद्रकांत पाटील जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या दौऱ्यावर आहेत। जयसिंगपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसनं युती केली आहे। जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सगळ्याच पक्षांनी मोठ बांधलेली दिसते। हे दृश्य आपण बघतोय। चंद्रकांत पाटील आज जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड दौऱ्यावर आहेत। भाजप आणि काँग्रेसची जयसिंगपूरमध्ये युती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील प्रचारासाठी तिथं आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेससोबत आघाडी केलेल्या मतदारसंघांमध्ये आता चंद्रकांत पाटील प्रचार करतायत। ही दृश्य आपण बघतोय। सगळ्या कार्यकर्त्यांना ते भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत। काँग्रेससोबत जिथं आघाडी आहे त्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील प्रचार करतायत। जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या दौऱ्यावर चंद्रकांत पाटील आहेत। जयसिंगपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसनं युती केलेली आहे। जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सगळ्याच पक्षांनी मोठ बांधलेली आहे। तिथल्या स्थानिकांची, नागरिकांची, कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटील भेट घेतात, त्यांच्याशी संवाद साधतायत। ही दृश्य आपण बघतोय। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला आणखी तपशील देतील। शेखर, आज चंद्रकांत पाटील जे आहेत ते याच जयसिंगपूर शहरामध्ये आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की जयसिंगपूरमध्ये काँग्रेस सोबत आघाडी केलेल्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील जे आहेत ते आता प्रचारासाठी आलेले आहेत। भाजप नेते खरं तर चंद्रकांत पाटील हे काँग्रेसच्या काही नेत्यांना देखील आता या ठिकाणी भेटलेले आहेत। त्यांच्या भेटीला काही नेते आले होते, ज्यामध्ये गणपतराव पाटील हे सुद्धा आता काही वेळापूर्वी त्यांना येऊन भेटून गेलेले आहेत। या जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये खरं तर आपल्याला बघायला गेलं तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून एक विकास आघाडी त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्यांनी स्वतःच पॅनल त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। मात्र त्यांच्या विरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोधात एक मोठी मोठ बांधलेली आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी लढतात। आणि याच ठिकाणी काँग्रेस आणि भाजप एकत्र असलेल्या ठिकाणी चंद्रकांत दादा स्वतः या बैठका आता घेताना दिसत आहेत। अनेकांच्या गाठीभेटी आता ते घ्यायला सुरुवात केलेली आहे। चंद्रकांत पाटील भाजपचे एक कट्टर नेते म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आणि अशा पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक निवडणुकांच्या माध्यमातून गाठीभेटी आता घेताना दिसत आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणची परिस्थिती असेल आणि कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपण विजय मिळवायचा या संदर्भातल्या ज्या सगळ्या गाठीभेटी आहेत, विविध समाजाचे लोक त्यांना येऊन भेटताना या ठिकाणी दिसतात। काही वेळा ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। मात्र निश्चितच एकत्रच या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजप आणि काँग्रेसच्या ठिकाणी स्वतः चंद्रकांत दादा आता ग्राउंडवरती येऊन, मैदानात येऊन या ठिकाणी प्रचार करताना दिसतात। जी, धन्यवाद शेखर सगळ्या माहितीसाठी। आपण बघतोय चंद्रकांत पाटील हे आज ज्या ठिकाणी प्रचार करतायत तिथं काँग्रेस सोबत त्यांची युती आहे। काँग्रेस सोबत आघाडी घेतलेल्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील प्रचार करतायत। जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांचा दौरा आहे आणि तिथेच उपस्थितांशी, सगळ्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत। जयसिंगपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसनं युती केलेली आहे। जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सगळ्याच पक्षांनी मोठ बांधलेली आहे।